तर या संदर्भात युद्ध परिस्थितीच्या विषयी बोलण्यासाठी नागपूरवरून कर्नल अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहेत आणि युद्धाचे होणारे परिणाम नेमके काय आहेत हे जाणून आपण घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण अभय सरांकडे जाऊयात। अभय सर, आताची जी परिस्थिती आपण बघतो आहोत तर काय नेमकं चित्र दिसतंय या सगळ्या परिस्थितीकडे बघून? कारण जरी शस्त्रसंधी झालेली असली तरी त्यानंतरचे पुन्हा एकदा हल्ले प्रतिहल्ले सुरू झालेले आहेत। या युद्धाची झळ जर आपण बघितली तर फक्त त्या मोजक्या देशांना नाही तर भारतासह संपूर्ण जगाला बसताना दिसतेय। अगदी बरोबर आहे मॅडम। शस्त्रसंधीच्या नंतर इराणने केलेला हा डायरेक्ट पहिला हल्ला आहे। तो याच्याकरता करण्यात आलेला आहे की शस्त्रसंधी होत असताना इराणने एक अट टाकलेली होती की लेबनानमधल्या हिजबुल्लाशी सुद्धा यांनी शस्त्रसंधी करावी, पण इस्रायलने ती शस्त्रसंधी केली नाही किंवा झाल्यावर तिला अजून अंमलात आणलेलं नाही आहे। पण इस्रायलने लेबनानच्या आर्मीशी शस्त्रसंधी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की लेबनानच्या आर्मीने सांगितलं की दक्षिण लेबनानमधनं आम्ही इस्रायलवर हिजबुल्लाचे हल्ले होऊ देणार नाही। पण हे सांगण्याच्या आधी किंवा हे सांगण्याच्या लगेच नंतर किंवा जसं आपण मराठी म्हणतो की कागदावरती शाई वाळत नाही, त्याच्या आतमध्ये हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर हल्ले केले होते क्षेपणास्त्राचे। त्यामुळे इस्रायलने आपल्या उत्तरेकडचा जो एअरफील्ड आहे त्या विमानतळावरनं लेबनानवर प्रचंड हल्ले केले आणि त्यांचं जे मुख्यालय होतं ते मुख्यालय यांनी परत एकदा उद्ध्वस्त केलेलं आहे। आणि इराणचा हा एक हिजबुल्ला हा एक मर्म मध्ये आहे असं म्हटल्यास काही वागवं होणार नाही, कारण हिजबुल्ला हे त्यांचंच अपत्य आहे आणि हिजबुल्लाला शेवटपर्यंत प्रोटेक्ट करणं ही इराणची खासियत आहे। त्यामुळे इराणने त्यांच्यावर 11 क्षेपणास्त्र काल रात्री टाकली, रात्रीच्या 1 वाजेपासून सकाळी 4 वाजेपर्यंत, आणि त्यांनी सांगितलं की पुढचे 7 दिवस आम्ही याच्यावर हल्ला करणार आहोत इस्रायलवर, आणि जोपर्यंत इस्रायल दक्षिण लेबनान खाली करत नाही आणि वेस्ट बँकच्या पूर्व पोझिशनपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हल्ले चालू ठेवू। आता नेतन्याहू हे कधीच मानायला तयार होणार नाही आणि ट्रम्पने जरी त्याला फोर्स केलं तरी नेतन्याहू हे ॲग्री करणार नाही। त्याच्यामुळे इस्रायलने सुद्धा प्रतिहल्ले सुरू केलेले आहेत, पण इराणनी फक्त त्यांच्या एअरपोर्टवर हल्ला केला। इस्रायलने तेहरानमध्ये हल्ला केलेला आहे आणि त्यांच्या मिराबाद एअरपोर्टवरही हल्ला केला आहे। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या युद्धनौकांवरही हल्ले केलेले आहेत। याचा अर्थ असा की इस्रायलने आपलं युद्धक्षेत्र व्यापक केलेलं आहे। इराण आणि आखात या दोन्हींमध्ये तो हल्ले करतो आहे। आता याचा परत परिणाम जो आहे तो तेलाच्या किमती वाढण्यामध्ये होईल आहे। मध्ये तेलाच्या किमती थोड्या कमी झाल्या होत्या, 99पर्यंत पोचल्या होत्या, 98पर्यंत पोचल्या होत्या डॉलरपर्यंत, त्या आता परत वाढायला सुरुवात होईल। पण तरीसुद्धा माझं असं मत आहे की युद्धबंदी व्हायच्या आधी एकमेकांचं किती जास्तीत जास्त नुकसान करायचं आणि मग युद्धबंदी साकारायची, याच्याकरता कदाचित हा एक उपद्व्याप हे दोन्ही देश करतात आहेत असं मला वाटतं। अगदी सर, तुम्ही असं सोबत राहा। आपल्यासोबत या सगळ्याच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि विश्लेषक चंद्रशेखर नेने सर आहेत। नेने सर, खरं तर युद्धाला अगदी 100 दिवस होत आलेले आहेत असं आपण म्हणूयात, आणि इतक्या दिवसांच्या नंतर आजही आपण जे चित्र बघतोय ते काही फारसं बरं नाही आहे। अजूनही ताणतणाव या देशांमधले वाढलेलेच आहेत आणि संपूर्ण जगामध्ये देखील एक काहीसं मंदीचं किंवा दरवाढीचं या सगळ्याचंच सावट आहे। कसं या सगळ्याचं विश्लेषण कराल? अगदी बरोबर आहे। सोमवारी हा 100वा दिवस आहे आणि इराण अजूनही ऐकायला तयार नाहीये। अजूनही इराणची जी भाषा आहे ती अरेरावीचीच आहे आणि आता त्यांनी जो हल्ला केला, आता याच्या आधी हिजबुल्लांनी इस्रायलवर हल्ला केला, आता सरांनी अगदी बरोबर सांगितलं। इस्रायल तो हल्ला गपचूप कधीच ऐकून घेणार नाही, ट्रम्प काय वाटेल ते म्हणू। त्यामुळे इस्रायलनी तो नुसता हिजबुल्लावर हल्ला करून थांबले नाहीये। इस्रायलनी लेबनॉनचा दक्षिण भाग तर त्यांनी 50 मैलापर्यंत लिटानी नदी आहे त्या नदीच्या दक्षिणेचा सगळा भाग तर ताब्यातच घेतलाय। लेबनॉनच्या सैन्याशी त्यांनी करार केलाय, त्याप्रमाणे लेबनॉनच्या सैन्याची याला मंजुरी आहे। आता प्रश्न फक्त हिजबुल्लाचा राहिला आणि हिजबुल्लावरती नुसता हल्ला करून इस्रायल थांबलं नाहीये, त्यांनी इराणच्या सुद्धा पश्चिम भागामध्ये
हल्ले केलेले आहेत. पश्चिम आणि दक्षिण भागात हल्ले केले. एका पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवरती त्यांनी हल्ला केलाय आणि इराणनी त्याचा बदला म्हणून इस्रायलवरती मिसाईल हल्ले केलेत. याचा अर्थ असा की लढाईला पुन्हा तोंड फुटलेलं आहे आणि ही लढाई मुळात हा शस्त्रबंदी त्या अर्थाने शांतता कधीच नव्हती, कुरबुरी चालूच होत्या. अमेरिकेनेही काल मोठा हल्ला होर्मुझच्या समुद्रधुनीत केलाय. इस्रायलचे लेझरनी इस्रायलच्या स्पीड बोटी त्यांनी निकामी केलेल्या आहेत. त्यामुळे आता अशी शक्यता आहे की लढाई आणिक जोरात सुरू होईल. पण एक वाईट गोष्ट आणखीन झाली आहे की हुती लोकांनी सुद्धा लाल समुद्रामध्ये आता हल्ले करायचा कार्यक्रम सुरू करणार आहेत. ते जर झालं तर तेलाची वाहतूक इकडनं तर थांबलेलीच आहे होर्मुझच्या समुद्रधुनीतनी. लाल समुद्रात जर थांबली तर जवळजवळ जगाचं 35% तेल मिळायचंच नाही कोणाला आणि त्यामुळे महागाई सगळीकडे वाढेल. तेव्हा काहीही करून आयदर इराणचा शक्य तितक्या लवकर पाडाव केला पाहिजे किंवा इराणची कायची मांडवली करून या दोन्ही समुद्रधुन्या आणि तिकडचं लाल समुद्राची तिथली बाब एल मंडेब समुद्रधुनी या दोन्ही ओपन करून घेणं अत्यावश्यक आहे. ते कसं होईल त्याच्यावरती आपल्याला आता विचार करायला हवा. अगदी नेने सर, ज्या पद्धतीने म्हणतायत तोच मुद्दा घेऊन मी अभय सरांना विचारेन की अभय सर, जलवाहतुकीमध्ये इराण हा अडथळे आणतोय आणि त्यामुळे आता युरोपियन युनियन काहीसा निर्णय घेण्याची तयारी करते, इराणवरती निर्बंध घालू पाहतीये. तर काय पद्धतीने हे निर्बंध असू शकतात आणि त्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतील? याच्या दोन बाबी आहेत मॅडम. एक बाब अशी आहे की आपण हा विचार केला पाहिजे की गेले 100 दिवस युरोपियन युनियननी याच्यामध्ये पडण्याचं नाकारलेलं होतं किंवा टाळलेलं होतं. आत्तापर्यंत त्यांनी कुठलेच निर्बंध घातले नव्हते आणि आता एकाएकी ते निर्बंध घालायला लागले आहेत. याचा अर्थ असा की त्यांना कुठेतरी कळलेलं असेल किंवा जाणीव झाली असेल की इराणचा पाडाव नाही पण युद्धबंदी ही आता जवळपास नक्की होणार आहे. फक्त वेळेचा प्रश्न आहे. पुढच्या 7 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात होऊ शकते. म्हणून अमेरिकेशी एकोपा दाखवण्याकरता त्यांनी ही घोषणा केली असावी असं माझं मत आहे. दुसरं असं मत आहे माझं की जे सरांनी सांगितलं की हुती बंडखोर सुएझ कॅनालकडे जाणाऱ्या समुद्री मार्गावर आता हल्ले सुरू करणार आहेत. ते इराणच्या सांगण्यावरूनच ते करणार आहेत. पण ते अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहेत आणि ते सुरू झाल्यास 20% हर्मुझच्या खाडीतनं आणि 15% सुएझ कॅनालमधनं असा 35% पूर्ण मालवाहू आणि तेलवाहू हे युरोपकडे जाणारं आणि युरोपमधनं आपल्याकडे येणारं हे सगळंच्या सगळं तेल आणि सगळ्याचा सगळा माल हा पूर्ण थांबून द्यायला सुएझमधनं जाण्याकरता आपल्याला युरोपमध्ये जायकरता किंवा युरोपला आपल्या इकडे यायकरता आफ्रिकेला वळसा घालून यावं लागेल आणि त्याचे प्रचंड खर्च वाढेल आणि महागाई वाढेल जसं सरांनी बरोबर. म्हणजे युरोपियन युनियन मध्ये समाविष्ट असणाऱ्या जे देश आहेत त्यांना या सगळ्याची जळ बसल्याच्या नंतर आता ते या सगळ्यामध्ये बोलू बघतायत. चंद्रशेखर सर आपल्या सोबत आहेत. नेने सर, जसं आता आपण म्हणालो की संपूर्ण जगावरती जलवाहतुकीवरती किंवा ज्या पद्धतीने कच्च्या तेलाची वाहतूक होते, वेगवेगळ्या गोष्टींची वाहतूक होते, त्याच्यावरती परिणाम होतोय आणि या सगळ्याच्या किमती एकीकडे महागता आहेत, दुसरीकडे अस्थिर असं वातावरण आहे. भारतावरती या सगळ्याचा परिणाम जो गेल्या काही दिवसामध्ये आपण अनुभवतोय, सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत अक्षरशः या सगळ्याची जळ येऊन पोहोचलेली आहे. 100वा दिवस आहे युद्धाचा. कसं नेमकं बघायचं की हे युद्ध इथून पुढे काय नेमकं रूप घेऊ शकतं, याची शक्यता काय आहे? अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की भारतामध्ये कुकिंग गॅसच्या किमती कालच सरकारने वाढवल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाला युद्धाची झळ पोचलेली आहे. आता हे युद्ध थांबण्याचा खरा एकच मार्ग आहे की इराणचं पूर्णपणे त्यांची जी IRGC आहे, इराणियन रिपब्लिकन गार्ड कोर, ते कट्टरवादी जे लोक आहेत त्यांची नांगी पूर्णपणे मोडणं अतिशय आवश्यक आहे. आणि काही काही चांगल्या गोष्टी आपल्या बाजूने इराणमध्ये घडतायत. एक म्हणजे इराणी नागरिकांनी 5 शहरांमध्ये काल उठाव सुरू केलेले आहेत. IRGC आणि इराणी सैन्य आणि इराणचं मंत्रिमंडळ यांच्यामध्ये कमालीचा बेबनाव झालेला आहे. अशा बातम्या आहेत की सैन्याला 2 सैनिकांमध्ये मिळून 20 गोळ्या एवढं रेशनिंग केलेलं आहे. इराण हा तेल उत्पादक देश असला तरी इराणमध्ये तेलाचं रेशनिंग सुरू झालेलं आहे. कारण त्यामुळे एकूणच जर ही परिस्थिती नेने सर आपण बघितली तर सध्या देखील काही फारशी नियंत्रणात आलेली दिसत नाहीये. त्यामुळे उत्सुकता याची देखील असेल किंवा एक धास्ती देखील असेल की नेमकं काय या सगळ्याचं पुढचं रूप असणार आहे. अभय सर आणि नेने सर, तुमच्या दोघांचेही आभार. तुम्ही सविस्तरपणे बोललात, विश्लेषण केलं यासाठी. धन्यवाद.